11वी मराठी युवक भारती. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. त्यांनी 10वी पास केलेली आहे. 11वीचा देखील अभ्यासक्रम त्यांचा सुरू झालेला आहे. सर्व विषयांचे अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर आपण मराठी या विषयाकडे सुद्धा वळत आहोत. मराठी विषयाचं पुस्तक साधारणतः जे आहे ते मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. याची PDF मी तुमच्या ग्रुपवर टाकणार आहे. PDF सुद्धा बघा ज्यावेळी लेक्चर शिकवून होतील. PDF समोर ठेवा. आपण ट्राय करूया की जास्तीत जास्त लेक्चर आपण झूम ॲपवर समोरासमोर घेऊया. पण प्रॉब्लेम असा आहे, ॲक्च्युली मला मुलं किती वात्रट आहेत किंवा किती चांगले आहेत ते माहीत नाही. लेक्चर शांतपणे ऐकणार असतील तर खरंच चांगलंपणा आहे. पण जर ते लेक्चर ऐकायला तयार नसतील, त्यांना मराठी हा अतिशय सोपा विषय वाटत असेल, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं असंच ऑनलाईन लेक्चर चांगलं चालेल. ओके. पण ते तुम्ही कसे आहात हे मी ठरवेन, ते माझ्यावर आहे. आणि तुम्ही चांगले जरी नसाल तरी ते चांगलं बनवण्याचं काम शेवटी माझंच आहे. ते मी तुम्हाला बरोबर बनवेन. ओके. तर मराठी युवक भारती इयत्ता 11वी पुस्तक साधारणतः असं आहे. हे पब्लिशर्स आहेत पुस्तकाचे, ज्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यांनी पुस्तक लिहिण्यासाठी मदत केलेली आहे. ओके. याच्यात फक्त आपलं आडनाव शोधू नका, तर याचा समजून घ्या की मराठी वाङ्मय मंडळाची कामं कोण कोण करतात. भारताचं संविधानसुद्धा दिलेलं आहे, वाचतच आहात. राष्ट्रगीत पाठ आहे, प्रतिज्ञा माहिती आहे. ओके. हे बाकीचं सगळं तुम्हाला आहे, आमच्यासाठी याचा काही उपयोग नाही. आपण डायरेक्टली विषयाकडे सुरुवात करूया. तर असा 5 भागांमध्ये तुमचं हे पुस्तक डिवाईड केलेलं आहे. ओके. तर जो पहिला आणि दुसरा भाग आहे यामध्ये बघा धडे आणि कविता मिक्स असणार आहेत, गद्य आणि पद्यमध्ये. ओके. भाग 1 आणि भाग 2मध्ये भाग 1 गद्य आणि पद्य यांमध्ये मिक्सअप भाग असणार आहे. कविता पण असतील त्याच्यामध्ये आणि तुमचे धडे पण असतील, पाठ पण असतील. याकडे लक्ष द्यावे. तिसरा जो प्रकार आहे साहित्य प्रकार, यात 3 नाटकांची, याच्यामध्ये 3 असे धडे आहेत, ज्याच्यामध्ये एक नाटक आहे, एक साहित्य प्रकार आहे आणि तिसरा परिचयवाला धडा आहे. 3 मस्त धडे आहेत. त्याच्यानंतर चौथा भाग आहे, हा अर्ध ग्रामर किंवा उपयोजित मराठी म्हणतात. उपयोजित याचा अर्थ भविष्यात तुम्ही त्याचा वापर करणार आहात किंवा करू शकता. यामध्ये सूत्रसंचालन तुम्हाला माहीतच आहे. ओके. सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक होस्ट असतो, जो काहीतरी बडबडत असतो आणि त्याच्याशिवाय कार्यक्रम होत नाही. थोडक्यात निलेश साबळे बनायचं आहे तुम्हाला यावर्षी. दुसरा आहे मुद्रित शोधन. आता हा काय भाग आहे ते तेव्हाच कळेल. अनुवाद हा सुद्धा हिंदी टू मराठी करणे किंवा मराठी टू इंग्लिश करणे हा प्रकार आहे. अनुदिनी ब्लॉग्स, ज्यावेळी तुम्ही इंटरनेटमध्ये लिहत असता आणि इंटरनेटमध्ये तुमचे फॉलोअर्स असतात, त्याला अनुदिनी ब्लॉग्स असं म्हणतात. ते कसं लिहायचं, काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस. रेडिओ जॉकी, आता हा एक तुम्हाला जॉबसाठी करिअर आहे की मराठीचे बरेच सारे रेडिओ स्टेशन आहेत. ओके. मुंबईला नाही चालत पण बाकीच्या ठिकाणी चालतात. तर त्या ठिकाणी जर तुम्हाला रेडिओ जॉकी बनण्याची संधी मिळाली तर तुम्हाला त्याच्यातसुद्धा करिअर करता येईल. तर काय करायचं, कसं करायचं याविषयी माहिती रेडिओ जॉकीच्या भागात आहे. 5वा भाग असणारे व्याकरण. यामध्ये शब्दशक्ती आहे, काव्यगुण आहे, वाक्यसंश्लेषण आहे, काळ आहे, शब्दभेद आहे. ओके. तर 5 भाग आहेत शब्दशक्ती आणि हे प्रत्येक भाग प्रत्येक परीक्षेला येणार आहे. म्हणजे याच्यातला कुठलाही भाग सोडून आपण पुढे जाणार नाही आहे. प्रत्येक भाग प्रत्येक परीक्षेला असणार आहे. आता मग म्हणाल तुम्ही परीक्षाच किती असतात, तर ज्याप्रमाणे इकोचं पोषण आहे त्याप्रमाणेच मराठी या विषयाचं सुद्धा पोषण आहे किंवा बाकीच्या विषयांचं जसं अभ्यासाचा ट्रम आहे तसंच मराठीचं सुद्धा आहे. पहिली एक्झाम 25 मार्काची 25 गुणांची, दुसरी एक्झाम 50 गुणांची 50 मार्कांची 50 मार्क्सची, तिसरी एक्झाम पुन्हा 25 गुणांची आणि चौथी एक्झाम असेल तुमची 80 गुणांची. ओके.
20 मार्काची तुमची ओरल असणार आहे. तर अशा प्रकारे तुमचं 25-50 25-50 25-80 असा हा पेपरचा पॅटर्न असतो दरवर्षीप्रमाणे. पण यावर्षी वर्ष उशिरा सुरू झालेला असल्यामुळे पॅटर्न पुन्हा बदलेल आणि वर्ष जर समजा आपलं एक्सटेंड झालं तरच तुम्हाला काही एक्झाम असतील, नाहीतर काही एक्झाम कॅन्सल पण होऊ शकतात, पण ते त्यावेळी कळेल. सध्या पहिली एक्झाम 25 मार्काची असणार आहे, याकडे लक्ष ठेवावे. पहिला आणि दुसरा भाग गद्य विभाग आणि पद्य विभाग. तिसरा भाग साहित्य प्रकार, 3 धडे आहेत वेगवेगळ्या टर्मचे. चौथ्या भागामध्ये उपयोजित मराठी, ज्याचा तुम्ही भविष्यात वापर करणार आहात. आणि 5वं म्हणजे व्याकरण. ओके, तर यापैकी प्रत्येक गोष्टींचा आपण वापर करत असतो. दरवर्षी मी सूत्रसंचालनाला मराठीतला एक विद्यार्थी निवडत असतो, पण यावर्षी कदाचित ते होईल की नाही माहीत नाही, तो नंतरचा भाग राहिला. ब्लॉग्स कसा लिहायचा हे देखील महत्त्वाचं आहे. बरेच तुमचे फॉलोअर्स त्याच्यामध्ये होऊ शकतात. इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल, फेसबुक वापरत असाल तर. रेडिओ जॉकी बनायची ज्याला हौस असेल त्याच्यासाठी रेडिओ जॉकीचा धडा आहे. ओके, आणि मुद्रित शोधन ते काय आहे ते मी सांगेन. टायपिस्ट म्हणतात थोडक्यात त्याला. ओके, त्याच्यानंतर व्याकरणाचा सगळे भाग सगळेच्या सगळे परीक्षेला येणार आहेत. तर पहिलाच चॅप्टर असल्यामुळे, पहिलाच लेक्चर असल्यामुळे आपण डायरेक्टली व्याकरणापासून सुरुवात करूया. व्याकरणात सगळ्यात सोप्पं दुसरा भाग बघूया व्याकरणाचा. आपलं लेक्चर बोर होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, पण त्याचबरोबर अभ्यास करण्याची काळजी तुम्ही घ्या. ती तुमची गरज आहे. त्याच्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवू नका की आम्हीच सगळं तुम्हाला मदत करू. शेवटी फायनलाइज मराठी विषय आहे, याचा अर्थ ते सगळं सोपं आहे, मला सगळंच येईल. बाळांनो, कुठलाच विषय सोपा नसतो. आणि आपली मराठी ही भाषा जगात सगळ्यात शेवटला जन्माला आलेली भाषा आहे, 17व्या शतकात किंवा 16व्या शतकात. त्यामुळे ती साहजिकच सोपी नसेल. सगळ्यांच्या नंतर जन्माला आलेली भाषा असल्यामुळं ती अवघडच असणार आहे, याचं भान ठेवा आणि त्या हिशोबाने शिका. आता आपण व्याकरणाचा दुसरा भाग बघणार आहोत, काव्यगुण. तर प्रत्येकजण कविता ऐकतं, प्रत्येक जणाला कविता ऐकायला आवडतंच असं काही नाही आहे, पण गाणे ऐकायला आवडतात, बरोबर आहे. आणि हे गाणं म्हणजे एक टाईपची कविताच असते. तर लक्षात ठेवा, कवितांचे काही गुण असतात. प्रत्येक कविता किंवा प्रत्येक गाण्यांचे काही गुण असतात. ओके, तर कवितांचे जे गुण असतात त्यांना काव्यगुण असं म्हणतात. आता कविता ज्या असतात त्याच्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा पराक्रम दाखवलेला असतं, उदारता दाखवलेली असते, परोपकार दाखवलेले असतात, संवेदनशील असते, करुणावाले कविता असते. कवितांचे प्रचंड प्रकार आहेत. आता कविता म्हणजे एखादी मुलगी नाही, तर कविता आपल्याला कविता या मुलीबद्दल माहिती मिळणार आहे म्हणून आनंदी व्हायची गरज नाही. कविता 3 प्रकारच्या असतात. आता कवितेचे आपण गुण बघणार आहोत. काव्यगुण त्याला असं म्हटलं जातं. तर काव्य किंवा कविता याचे 3 गुण असतात. एक आहे प्रसाद, दुसरा आहे माधुर्य आणि तिसरा आहे ओज. आता तुम्ही म्हणाल कविता ही मुलगी, प्रसाद मुलगा, माधुर्य मुलगी, ओज मुलगा, म्हणजे मुलगा मुलींची वैशिष्ट्य आपण बघत आहोत का काय? तसं नाही. तर कवितांचे 3 गुण असतात, प्रसाद, माधुर्य आणि ओज. ओके, प्रसाद, माधुर्य आणि ओज. पहिलं, प्रत्येक कवितेचे काही 4 गुण असतात. पहिलं, सोपे, सुटसुटीत आणि उच्चारण्यास सुलभ शब्द प्रत्येक कवितांमध्ये असतात. दुसरं, कवितांना तुम्ही नाद मधुरता म्हणजे जसा असेल तसा सूर लावू शकता, तुम्हाला आवडेल तसा. तिसरं, शब्दांमध्ये गेयता आणि त्या शब्दांचा आंतरिक गोडवा. गेयता याचा अर्थ बरेच शब्द एकमेकांशी काय असतात, रायमिंग असतात, जुळणारे असतात आणि त्याचबरोबर अर्थसुद्धा लागत असतो. हे कवितांचं तिसरं. आणि चौथं वैशिष्ट्य आहे, कवितेतून बऱ्याच वेळा माणसाच्या मनातले हावभाव व्यक्त होत असतात. ओके, आता नेमकं तुम्हाला काय शोधायचं आहे, तर कवितांचे जे 3 प्रकार आहेत
म्हणजे कवितांचे किंवा काव्यांचे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार आपण शिकणार आहोत. एक आहे प्रसाद, दुसरा माधुर्य, तिसरा ओज. प्रसाद म्हणजे काय, तर जी कविता वाचल्यानंतर तुम्हाला एकदम सोपी वाटेल आणि सुलभ वाटेल किंवा ती कवितांच्या ओळी वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा सहज अर्थ समजेल, त्याला म्हटलं जातं प्रसाद. कळलं? ज्या कविता वाचल्यानंतर किंवा कवितेची ओळ वाचल्यानंतर तुम्हाला एकदम सुलभ, सोपं आणि ते वाचल्यानंतर सहज त्याचा अर्थ लागत असेल तर त्याला प्रसाद असं म्हणतात. ओके. याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे रस वापरले जातात. तर रस काय आहेत, नवरस, ते पुढच्या वर्षी कळेल. त्याच्यानंतर सरळ वाक्यरचना असते, सरळ सोपी शब्द असतात आणि चटकन समजणारी भाषा असते. जसं आता बघा तिथं वाक्य दिले, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. म्हणजेच काय, तर हिरवं हिरवं गवत काय होतंय, जणू एखाद्या गालीच्यासारखं दिसतंय, ते इकडं तिकडं फिरतंय. बरोबर आहे बालकवींचं म्हणणं. साधी सोपा अर्थ. आणि दुसरं, पडवळ भोपळ्यांची आळी ठेवली भाजून, म्हणजे जेवणासाठी तयारी केली. पडवळ भोपळ्यांची भाजीसाठी कापून ठेवली, आळी करून ठेवली म्हणजे कापून ठेवली किंवा त्याला गरम करून ठेवलं, झालं. सहज सोपा अर्थ प्रसाद. प्रसाद म्हणजे काय, सहज सोपा अर्थ. दुसरा आहे माधुर्य. आता माधुर्य याचा अर्थ काय माहिती आहे का, तर माधुर्य याचा अर्थ गोडवा. जे शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला कोमल कोमल वाटेल, छान छान वाटेल, मधुर वाटेल, आनंद वाटेल, ते सगळे म्हणजे माधुर्य. सोपं सुलभ असं काही नसतं याच्यामध्ये. फक्त गोडगोड वाटतं, ते ऐकल्यानंतर मधुर वाटतं, सुखद वाटतं, गोड वाटतं, त्याला माधुर्य असं म्हणतात. ओके. ह्याच्यामध्ये मृदू वर्णाचा वापर केला जातो, म्हणजे एकदम सॉफ्ट शब्द वापरतात, एकदम गोड 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 मस्त शब्द वापरतात. ओके. दुसरं, ह्याच्यात अनुस्वार आणि दीर्घ ऱ्हस्व याच्याकडे लक्ष दिलं जातं. अनुस्वार माहिती आहे ना, त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. दुसरं, मनाला आनंद मिळतो, तुम्ही वाचलात की एकदम मस्त वाटेल तुम्हाला. आणि याच्या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात, म्हणजे तुमचं लक्ष लागतं ते वाचल्यानंतर. तिसरा प्रकार आहे ओज. ओज म्हणजे काय, तर आवेश, उत्साह, जोमदारपणा. शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकला, काय येतो, उत्साह येतो, जोमदारपणा येतो. ओके. किंवा आणखी काही, जर आंबेडकरांची कोणाला गीत आवडत असेल तर त्यांचा उत्साह वेगळा असतो. ओके. ज्यांना अजून कोणत्या संभाजी महाराजांचा ऐकल्यानंतर उत्साह, जोमदारपणा येतो. ओके. तर प्रत्येकाचं काही गोष्टी, काही कविता, काही उत्साह ऐकल्यानंतर जर तुम्हाला काही मजा येत असेल, एकदम जोमदारपणा, उत्साह येत असेल, तर त्याला म्हटलं जातं ओज. ओके. जसं इथं उदाहरण दिलं असेल बघा, खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील बनावे, उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथापर्यंत डंके तुमचे झडलेले. तर मराठा किंवा महाराष्ट्रात राहणारे मराठी लोक कसे आहेत याचं कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे की कडई कपारांपर्यंत तुम्ही राज्य केलेलं आहे, काबूल कंदहार अफगाणिस्तानपर्यंत तुमचं मराठ्यांचे गोडवे गायले जातात. ओके. खडक काजळी घोटून तुम्ही महाराष्ट्र बनवलेला आहे, असे तुम्ही मराठे सरदार आहात, उत्साह आला, जोमदारपणा आला. ओके. तर त्याला ओज असं म्हणतात. कळलं? साधी सोपी भाषा असेल प्रसाद, गोड, सुंदर, मऊ मऊ, मधुर असं काव्यरचना असेल माधुर्य, आणि पराक्रम, शौर्य, उत्साह असं काही येत असेल तर ते ओज. ओके. आता प्रसादचा अर्थ तुम्ही लिहायचं, सलग आणि सुलभ. ओके. वैशिष्ट्य ते वरती दिलेले आहे, ते 4 ते वैशिष्ट्य. माधुर्य, गोडवा. ओके. तर आता माधुर्याचे ते काही एक्सप्लेनेशन दिले, ते वरची ती बघून लिहायची. ओजचं भाषेतील आवेश. ओके. वैशिष्ट्य काय, तर उत्साह, जोमदारपणा, आवेश, हे सगळे वैशिष्ट्य. आता बघा काव्यगुण ओळखूया आपण. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय सांगितलंय, साधं सोपं नाही, बरोबर आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम ऐकवावे, गोड गोड सांगितलंय, म्हणजे ते माधुर्य आहे.
है ना, जगाला प्रेम द्या वगैरे. दुसरं, लाल पोपटी कवडी पाने लवलवणारी जिथे तिथे हिरवे पिवळे रंग त्यामध्ये केशर सांडे कुठे कुठे. हे काय आहे? सहज सुलभ. कशाचं? पोपटाचं आहे, म्हणजे प्रसाद. आणि आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. सगळं उठायला सांगितलं. आवेश आला, उत्साह आला. काय आलं? ओज. ओके. आता ही खालची 3 सुबोध काव्यरचना, एकदम सुबोध. सुबोध म्हणजे काय? प्रसाद. रचनेत तर गोडवा, गोडवा शब्द आला म्हणजे माधुर्य. स्फूर्ती शब्द, स्फूर्तिदायी काव्यरचना, काय आलं? प्रसाद. सॉरी, ओज. ओके. सुबोध काव्यरचना, प्रसाद. रचनेत तर गोडवा, गोडवा शब्द आला म्हणजे माधुर्य. स्फूर्ती शब्द, स्फूर्तिदायी काव्यरचना म्हणजे ओज. झाले वही उत्तरं. ओके. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रसाद, सहज सुलभ. माधुर्य, गोडवा, सुंदर. आणि ओज म्हणजे काय? पराक्रम, भाषा, आवेश, जोमदारपणा. ओके. इथे मराठीचं आजचं पहिलं लेक्चर संपलेलं आहे. हा अभ्यास वहीमध्ये लिहून घ्यायचा. ओके. थँक्यू.